आजचा दिवस जो फारच महत्वाचा आहे तो म्हणजे निर्जला एकादशीचा आहे। तर निर्जला या नावातच एक जी सूचकता आहे की निर्जला म्हणजे पाण्याचा स्पर्श सुद्धा करू नये, पाणीही ग्रहण करू नये, बरोबर असं काही आहे का? हो, निर्जला एकादशी ज्येष्ठ शुद्ध एकादशी असते आणि उन्हाचा तीव्रता असते याच्यामध्ये। निर्जला एकादशीचा एक इतिहास आहे। भीमाच्या पोटामध्ये वृकोदर नावाचा अग्नी, वृकोदर त्याचं नाव पण आहे वृकोदर, उदरामध्ये वृक नावाचा अग्नी आहे। प्रमाणापेक्षा जास्त खायला लागतं त्याला, त्या अग्नीला। तुमचा आमचा अग्नी थोडेसे 2 गाज जास्त झाले की चालणं सुद्धा अशक्य होतं, झोपावंच लागतं माणसाला। पण वृकोदर असा आहे की त्याला खायला खूप लागतं आणि सतत लागतं। तर भीमाचं आयुष्य पूर्ण जेवणामध्येच गेलेलं आहे आणि भीम सुद्धा अज्ञातवासामध्ये स्वयंपाकीच होता, तरच त्याचं पोट भरत होतं। त्यांनी भगवान श्रीकृष्णाला विचारलं की मला तर मी एकादश करू शकत नाही 15 दिवसाला, मी काय करावं, मला एकादशीचं जर पुण्य पाहिजे असेल तर मी काय करावं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तू वर्षातून एक एकादशी कर, निर्जला कर, पूर्ण एकादशीचं फळ तुला एका एकादशीमध्ये प्राप्त होतं। म्हणून या निर्जला एकादशीचं दुसरं नाव आहे भीमसेनी एकादशी, उपनाव म्हणतो आम्ही त्याला। पूर्ण भारतामध्ये ही एकादश मानली जाते आणि पाणी न पिण्याचं वैज्ञानिक कारण आहे की जर तुम्ही 12 तास बिना पाण्याचे राहिलात, कॅन्सरचे सेल मरतात। हे जपानच्या वैज्ञानिकांनी सिद्ध केले, त्याला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। म्हणजे श्रोत्यांनी लक्षात ठेवावं, ह्या गप्पा नाही आहेत। वर्तमान काळात उपवासाच्या संशोधनावर नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे। आणि पाणी जर तुम्ही 12 तास पिला नाही तर जठर अग्नीला पूर्ण घाण साफ करायला वेळ मिळते। तिला कच्चा आम आपल्या पोटामध्ये असतोच, पण राहिलेला पूर्ण ताप काढून घेते ती। आणि जर पाणी सुद्धा गेलं नाही तर आतला अग्नी पूर्ण रोगाला नाहीसं करतो। हा एक भाग झाला। दुसरा भाग मुस्लिम बांधवांचा आहे, ते 12 तास रोजा ठेवतात, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 काहीच घेत नाही। त्याच्या पाठीमाग हेच विज्ञान आहे। म्हणजे कुठल्याही धर्मामध्ये उपवास हा शरीराला शुद्ध करणारा असतो। त्याचं धार्मिक महत्व काही असेल, रोजा म्हणा, एकादशी म्हणा किंवा काही म्हणा, 14 दिवसात खाल्लेलं अन्न त्याचा अंश आपल्या पोटामध्ये राहतो, त्याला आम म्हणतात। ते पचवण्यासाठी पूर्ण 1 दिवस लागतो। शरीर शुद्ध होतं, मन शुद्ध होतं, तप होतं आणि रोग जवळ येत नाही। शास्त्रीजी, एक खूप छान झालेलं आहे की आज अजूनपर्यंत मी पाणी प्यायलेली नाहीये, त्यामुळे प्रयत्न करते निर्जला एकादशी करण्याचा। आणि खरोखर म्हणजे यातली शास्त्रशुद्धता समजल्यानंतर खऱ्या अर्थानं ही एकादशी करण्याची प्रेरणा वाढलेली आहे। निर्जला एकादशीच्या सगळ्याच आपल्या भक्त माऊलींना खूप खूप सदिच्छा, शुभेच्छा माझ्याकडून, शास्त्रीजींकडून, झी टॉकीजच्या संपूर्ण टीमकडून। आणि शास्त्रीजी, आजच्याही भागाकरता तुमचे अंतःकरणापासून आभार व्यक्त करते। निर्जला एकादशी प्रमाणे आता उद्याच्याही भागामध्ये आणखीन एक नवीन शंका घेऊन आम्ही तुमच्या समोर येणारच आहोत। भेटूया आध्यात्मिक शंका समाधानच्या उद्याच्या भागात। आध्यात्मिक शंका समाधान